मला श्रीकांत इनामदारला भेटायचंय। आता बरी गंमत आहे। अहो इनामदारला भेटायला रोजच कोण ना कोण येते। अहो एखाद्या मिनिस्टरला भेटावं तसे स्मगलरला लोक भेटायला येतात आणि एका बाजूला श्रीकांतचा तो मोठा वकील व अजून भेटायलाच येईना। बाकीचं सगळं जग त्याला भेटून गेले आणि तोच अजून बाकी आहे। साहेब मला तुमची परवानगी हवी होती त्याला भेटायला, उपकार होतील। बरं पण मग तुला काय करायचं त्याला भेटून? नाही म्हणजे तू आहेस तरी कोण? मी त्याची धाकटी बहीण आहे, आजच गावाहून परत आले। बाप मेला तो दुःख हलका करायला आलीस का? माय जा 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 बेटा। कदम जाय ना लॉकअप दाखव। दादू 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 दादू। उद्या कोर्टाची तारीख श्रीकांतच्या घरी कळायला नको आणि पुढची तारीख लवकरात लवकर मिळवून घ्या। तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल। दॅट्स बेटर। मिस्टर ठाकूर देसाई, हे बघा कोर्टात केस तशीच उभी राहील जशी तुम्हाला हवी आहे, पण नेमकं घडलंय तरी काय? त्या सरकारी डॉक्टरला बोलवून घ्यायला तपासायला, कळलं? साहेब डॉक्टर तरी येऊन काय करणार? हे बघा सांगितले तेवढा करा, कळलं? उगाच इथे काय मरून बिरून पडला तर आपल्या अंगाशी येईल। साहेब 2 दिवस झाले याने काही खाल्लं नाही, तो डॉक्टर तरी येऊन काय रिपोर्ट देणार सांगा ना। आता तर बेशुद्ध पडायला आमंत्रण दिलं ना ह्याने, त्याला आपण तरी काय करणार? आता बरी गंमत आहे ना। हे बघ माय, त्याला जरा समजावून सांग, असा उपास शिरून जीवबीव गेला ना तर आम्हाला त्रास होईल, कळलं? त्याला समजावून सांग त्याला। वकील साहेबांना भेटणार होता ना तुम्ही? वकील? काय झालं? झाली भेट? काय म्हणाले ते? नाही ते मी वकील साहेबांना भेटणार आहे। म्हणजे अजून भेट नाही झाली का तुमची? नाही अंजली, काय की मी माझ्या कामामध्ये जरा गुंतलो होतो, पण मी आता वकील साहेबांना भेटणार आहे आणि बघूया काय म्हणतात ते। दादू, जे वकील तुझी केस लढणार आहेत त्यांच्याशी तुझं बोलणंच झालं नाहीये का रे? तुला कसं माहिती? मी आले तेव्हा ते इन्स्पेक्टर चव्हाण म्हणत होते की जे वकील तुझी केस लढणार आहेत त्यांच्याशी तुझं बोलणंच झालं नाहीये म्हणून। खूप मोठा वकील आहे तो, म्हणजे असं ऐकलंय मी। त्याला वेळ मिळत नसेल म्हणून आला नसेल तो। ते कितीही मोठे वकील असले ना तरी हे बरोबर नाही। आता मी बघेन, मी लढेन तुला बाहेर काढण्यासाठी। दादूसाठी तुम्ही खूप वकिलांकडे गेलात म्हणून। हो ग, एकही वकील सोडला नाही। त्यावेळी विक्रमादित्यने त्यांच्या स्वतःच्या वकिलाला सांगितलं की काही करून जीजू सुटले पाहिजे, आणि नेमकं हेच तर तो करू शकलेला नाहीये अजून। हो म्हणजे मलाही असंच वाटत होतं, पण बाबा म्हणाले की कोर्टाची तारीख पडली ना की मग पुढे होईल काहीतरी। बंड्या, पण तो वकील दादूला एकदा भेटायलाही गेलेला नाहीये। हे तुला कसं कळलं? मी आज पोलीस स्टेशनला गेले होते दादूला भेटायला। आता माझी 2 कामं आहेत बंड्या, आणि मला तुझी मदत हवी। बोल ना, काय करायचंय? मला हरीशचा पत्ता हवाय। जाऊ दे, विसरून जा ना आता। हे सगळं विसरण्यासाठीच त्याला एकदा शेवटचं भेटायचंय मला, आणि त्याला सांगायचंय त्याच्या तोंडावर की मी हे नातं तोडते। बस, म्हणजे माझे ओझं हलकं होईल। ठीक आहे, त्याचा पत्ता लावायचा प्रयत्न करतो मी। आणि दुसरे एक बंडे, विक्रमादित्यने दादूची केस ज्या वकिलाकडे दिली आहे त्याला जाऊन भेटायचं।